नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाकाल दर्शन उज्जैन मध्य प्रदेश अवंतिका शहर। तर आता आपण इथं आलेलो आहे, महाकालचं दर्शन वगैरे घेतलेलं आपण आणि त्यानंतर आता महाकालचं दर्शन आपलं खूप छान झालेलं, फोटो वगैरे काढले। सकाळी काय आलं, आमची ट्रेन थोडी लेट झाली। काल लवकरच आम्ही 3ची ट्रेन होती, लवकर निघलो होतो पुण्यातून, पण विषय असा झाला की ट्रेन 4 तास लेट झाली। 7 वाजता आली ती ट्रेन, 3 वाजताची। परत इथं आमची ट्रेन 6ला पोहोचणार होती, ती डायरेक्ट 10:30ला पोहोचली। 10:30ला पोहोचल्यामुळं रूम वगैरे घेणे 11, मग आंघोळ वगैरे 12, त्यानंतर दर्शन 1-1:30 झाले। आता लगभग 2 वाजलेले। तर आता आम्ही महाकालचे दर्शन घेऊन उज्जैनच्या जागापास जे मंदिर वगैरे खूप जे असतात, ज्याच्याशिवाय उज्जैनची यात्रा अधुरी मानली जाते, ते काळभैरवनाथ मंदिर वगैरे ते जे असतं, तर त्याचं दर्शन घ्यायला आलेलो आहे। तर त्याच्यात पहिल्यांदा आम्ही आत्ता इथं संदीपवनी आश्रममध्ये आलेलो आहे। तर इथं सुदामा आणि आपले श्रीकृष्ण यांनी हे आपली शिक्षा पूर्ण केली होती 61 दिवसांमध्ये 61 कलांची। तर ते मंदिर आता आम्ही इथं बघायला आलेलो आहे। ते इथं आहे, ते पाहू शकता मंदिर। आणि याच्याच मागं इकडं आपलं एक महादेवाचं मंदिर आहे, पिंड आहे, 84 पिंडमधले एक पिंड काहीतरी, तिथं आपण दर्शन घेणार आहे। तर तिथं स्वयंभू आहे ती पिंड, ती दर्शन वगैरे घेतो आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा। सर्व आपण फिरणार आहे, मंगलनाथ टेम्पल वगैरे खूप छान असा व्हिडिओ होणार आहे, तुम्ही सर्व नक्की पहा। ह्याच्यानंतर तुम्हाला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा। दर्शन वगैरे घेतलेले आहे, आश्रममध्ये जाऊन आलेले पाहिलेले आहे आपण। आणि आता बाहेर आल्यावरती आपण पाहू शकतो इथं जे की संदीपवनी आश्रमच्या चहूबाजूंनी जे श्रीकृष्ण शिकलेले जे 64 कला होते, त्या 64 कलांचे दाखवलेले, ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले। आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। आपल्या यूट्यूब चॅनल नाही तर मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, नाही तर आत्तावरती आय बटनावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला दिसून जाईल। तर ते पाहू शकता तुम्ही, खूप छान असे आहे, पाहू शकता। इथं वेगवेगळ्या कला आहेत, नृत्य, गायन, वाचन, सर्वांच्या कला आहेत, त्या खूप छान आहेत असं। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, खूप छान व्हिडिओ होणार आहे। ह्याच्या पुढं आपण लगेच दुसऱ्या मंदिरात जाणार आहे, मंदिराचं दर्शन घेऊन चालते। व्हिडिओ बघा कंटिन्यू तुम्ही। मित्रांनो, पाहू शकता आपण आलेले आहे काळभैरवनाथ मंदिर उज्जैनच्या इथे, जे की उज्जैनचे सेनापती म्हणून मानवले जातात। त्यांच्या द्वाराची इथं दारूचा प्रसाद चढवला जातो, मदिरा म्हणून। पाहू शकता तुम्ही, त्याचे दर्शन घेऊ आणि नंतर बाहेर जाऊ। खूप 1 ते 1.5 तास लाईनीत उभा होतो मी, खूप गर्दी होती। आत्ता दर्शनाला टायमिंग अजून आहे, आतमध्ये लाईन थोडीशी, तरी आपण आत गेलेलो आहे द्वारच्या। बघू आता थोड्या वेळ दर्शन घेऊ आणि लगेच कंटिन्यू व्हिडिओ बघू। तर मित्रांनो, आता आम्ही आलेले घरी, दर्शन वगैरे झालं काळभैरवनाथची। तर प्रचंड गर्दी होती, उन्हातानाचं खूप डोकं तर खूप दुखतंय, पण आलो आहे आम्ही आत्ता 6:30 वाजता। आपली जी रामघाटची जी आरती असते ती बघायला निघालेलो आहे। आत्ता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहे, काय फक्त 5 मिनटात 6:30 वाजणार आहेत आता। तर तिकडं बघायला जातो आम्ही आरती। तिथला व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये येईन, आपला उद्यापर्यंत येईन किंवा आज संध्याकाळीच मी टाकून देईन। तर तुम्ही नक्की बघा ते व्हिडिओ। आता चालते, मग फ्रेश वगैरे होतो, खूप डोकं दुखते, जरा गोळी वगैरे घेतो डोक्याची, संध्याकाळी जेवणार आणि मग सरळ घरी। मग उद्या सकाळी लवकर उठून सरळ आपण ओंकारेश्वरला जाणार आहे। ओंकारेश्वरचा पण व्हिडिओ ब्लॉग आपल्या चॅनलला राहील, तेसुद्धा तुम्ही नक्की बघा। खूप अशी धमाल आहे, खूप असं एन्जॉय, खूप मस्ती आहे, खूप अशी माहितीसुद्धा आहे, खूप महादेवाचे वगैरे ठिकाणाची जी पिंड वगैरे ती पण खूप आहे, असे खूप छान, म्हणजे असं छान आहे, फिरण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे। तुम्ही नक्की ते बघा, खूप छान वाटेल तुम्हाला। चालते, तर मग आता डायरेक्ट जाऊ आपण रामघाटची इकडं। आरती भेटेल का नाही सांगता येत नाही, कारण ऑलरेडी इथंच 6:30 झालेले आहे आम्हाला, तरी आपण जाऊत। ते नाही भेटलं तरी आपल्या हरसिद्धी माताची इथं जी एक ह्याच्यात जी दीपमाळ लावली जाते त्याचा व्हिडिओ तरी मी नक्कीच तुम्हाला दाखवतो। चालते, तर मग चला आता व्हिडिओ इथंच थांबू। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक वगैरे करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या आणि कमेंट वगैरे करून सांगा व्हिडिओ कसा वाटलो आहे। चालते, तर मग चला आता सरळ जाऊ रामघाटला।